मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। ही अखेरची संधी वादग्रस्त विधानं आणि कृती खपवून घेणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला वादग्रस्त मंत्र्यांचा क्लास। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाहीच, सूत्रांची माहिती। कोकाटे ज्येष्ठ नेते, यावेळी समस्या पण कारवाई नको, राष्ट्रवादीतल्या मंत्र्यांचं मत। अजित पवार आणि माणिकराव कोकाटेंची बैठक किती वेळा चुकणार, किती वेळा माफ करणार? अजित पवारांनी कोकाटे यांचे कान टोचले, तर माझी चूक मान्य, यापुढे काळजी घेईन, कोकाटेंची ग्वाही। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झालाच पाहिजे, अजित पवार यांनी तंबी दिल्यानंतर सुद्धा कोकाटेंकडनं चूक, सुप्रिया सुळे यांची मागणी। संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ तटकरे अमित शहांना भेटले, तटकरेंनी अमित शहांसोबत नेमका कोणत्या विषयावर संवाद साधला याची चर्चा सुरू। येत्या काळामध्ये तटकरे भाजपमधून खासदारकी लढवणार, तटकरे राष्ट्रवादीमधला गट सोबत घेऊन जातील, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। देव पार्टी म्हणून माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा डाव, कौटुंबिक फोटो व्हायरल करण्याचा पोलिसांना अधिकार नाही, एकनाथ खडसे पुणे पोलिसांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार। पोलिसांची कारवाई पारदर्शक, कुठलेही फोटो व्हिडिओ पोलिसांनी दिले नाहीत, प्रांजल खेवलकर खडसेंचे जावई असल्याचं तपासामध्ये समजलं, आयुक्त अमितेश कुमार यांचं स्पष्टीकरण। माझ्यावर पोलिसांची पाळत, माझ्या पत्रकार परिषदेमध्ये पोलीस आले होते, सिव्हिल ड्रेसमधील पोलिसांचा व्हिडिओ दाखवत खडसेंचा दावा। तुम्हाला माज आला आहे का? नाशिकमध्ये आमदार नितीन पवारांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम, आश्रम शाळेमधील प्रश्न, मूलभूत सुविधांवरून आमदार पवार आक्रमक। भाजपच्या वर्ध्यातील मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळीच अशोक नेते यांना डुलकी, माजी खासदार अशोक नेते यांचा व्हिडिओ व्हायरल। पहलगाममध्ये हत्याकांड घडवणाऱ्या 3ही अतिरेक्यांचा खात्मा, पाकिस्तानमध्ये 100 किलोमीटर पर्यंत घुसून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं, अमित शहांची संसदेमध्ये माहिती। पहलगाम हल्ल्यावेळी सुरक्षा रक्षक का नव्हता? संरक्षण मंत्र्यांनी तासभर भाषण केलं, पण पहलगाम हल्ला कसा झाला सांगितलं नाही, प्रियंका गांधींची सरकारवर टीका। 1948 मध्ये जवाहरलाल नेहरूंनी एकतर्फी युद्धबंदी केली, नेहरूंच्या युद्धबंदीमुळेच पीओकेची निर्मिती, संसदेमध्ये अमित शहांचं वक्तव्य। अमित शहा नेहमी नेहरू आणि इंदिरा गांधी यांचं नाव घेतात, तुम्ही काय केलं तेही सांगा, प्रियंका गांधींचा सवाल। राऊतांनी दाखल केलेला खटला सध्याच्या न्यायाधीशांकडे नको, नितेश राणेंच्या वकिलांची मागणी। राऊतांच्या मानहानी प्रकरणी 11 ऑगस्टला पुढची सुनावणी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला ग्रहण लावण्याचा प्रयत्न, विघ्न संतोषी लोकांना काही सत्ताधारी मंडळींची देखील अनावधानानं साथ, केशव उपाध्ये यांचा रोख नेमका कुणाकडे, चर्चेला उधाण। वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार यांच्या घरावर ईडीची धाड, अनधिकृत इमारत प्रकरणामध्ये अनिल पवारांच्या घरासह 12 ठिकाणी छापेमारी। लाडकी बहीण योजनेमध्ये 4800 कोटीचा भ्रष्टाचार, लाडकी बहीण योजनेमधल्या घोटाळ्याबद्दल सरकार जबाबदार, सुप्रिया सुळे यांचा आरोप। बचत गटाच्या उत्पादनासाठी 10 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारणार, महिलांवरील अत्याचाराची प्रकरणं निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिममध्ये विशेष न्यायालय स्थापन होईल। राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवणार, अभियानामध्ये उत्कृष्ट काम केलेल्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देणार, 1902 पुरस्कार देण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।